बाळाचा विचार चाललाय वाटत. नाही नाही, मला वाटलं का त्याचाच विचार चालू असेल. का कुठं गेलाय, काय करत असेल. मला न सांगता माझ्या पोरीचं कसं ठरवलं ह्यांनी? त्यासनी निबंध नसल तर माझ्या पोरीचं म्या बघीन कसं उजवायचं ते, आणि कुणा संगत कसं लगीन लावायचं ते. अरे काय चाललं हाय? बाहेर कुत्रा आवाज येतोय. गंगे, त्याला काही सांगू नये. का काय झालं? काय नाही, तू नका ध्यान देऊ. असं कसं समजा पाहिजे की मला. एवढा कालवा चालू आहे म्हणल्यावर समद्या गोष्टी तुला कायच पाहिजेत का बाळू? ध्यान देऊ नका सांगितलं ना व. जा तू बाहेर जाऊन थांब. वय तसं बी तुम्ही मला सांगणार नाहीच. जातो म्या. तुमचे धाकटे बंधू कुठे दिसत नाहीत? बाहेर गेले आहेत का ते? अय त्याच्याकडे काय काम काढलं? तुम्हाला त्यांनी काही सांगितलं नाही का? अयो नाही, पण तुम्ही सांगितलं तर फार बरं होईल म्हणतो मी. तुमचे धाकटे बंधू आमच्या घरी आले होते. माझ्या मुलासाठी त्यांच्या मुलीचं स्थळ घेऊन. तुमच्या घरची मुलगी म्हटल्यावर पुढे काही चर्चाच करायची नाही म्हटलं मी. पण त्यांनी तुम्हाला का नाही सांगितलं? इंद्री, जरा बोलायचे आहे तुमच्याशी. अयो आलोच. गुंडू, त्यांना काय हवं काय नको ते बघायचं. अय हो, मी जरा आलोच. ऐकला का तुमच्या भावाचा कारभार? मला काय वाटतं वैजंता, काहीतरी गोंधळ आहे बघ. म्हणजे अयो मी मल्लप्पाला ओळखतो, तू खोटे बोलणार नाही. महादेवाचे नाव घेऊन भोळेपणाचा आव आणून सरळ सरळ फसवणूक करायला निघाले तर भाऊजी. तुमचं नाव घेऊन मुलीसाठी वर शोधता येतं? अयो अयो, मी मदत केली नाही म्हणून असं वागतो की काय रे? माझं नाव वापरून स्वतःच्या मुलीचं लग्न लावून देतो मल्लप्पा. अय्यो, म्हणून म्हणते आपण ह्याच्यात पडायचे नाही. सरळ सरळ सांगून टाका आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही म्हणून. अयो वैजंता, पण सगळे खरे सांगून टाकले तर लक्ष्मण अप्पांबरोबरचे माझे जुने संबंध अयो खराब होतील. यो यो, तुमच्या लक्षात येत नाही का? हे लग्न जर जुळले तर ह्या सगळ्या लग्नाचा खर्च कुणाच्या डोक्यावर पडणार? आपल्याच डोक्यावर ना. म्हणून म्हणते खरे सांगून टाका. खरे सांगितले तर संबंध बिघडणार नाहीत. उलट डोळे उघडले म्हणून लक्ष्मण अप्पांचा तुमच्यावर असलेला विश्वास अजूनच वाढेल. अयो अयो, बरोबर बोलतेस, बरोबर बोलतेस. हा, आणि हेही सांगून टाका होते नव्हते पैसे ते त्यांनी गमावले. आता गावाबाहेर झोपडीत राहतात. त्यांची खायची पण भ्रांत आहे. सगळं सांगून टाका. सांगतो सांगतो, सगळे सांगतो. लक्षात राहील ना की तिथे जाऊन गोंधळ घालाल? अयो लक्षात राहील, चांगले लक्षात राहील. आणि तो मल्लप्पा पण आयुष्यभर चांगला लक्षात राहील. अयो मदत केली नाही असं वागतो काय रे माझ्या बरोबर? आता त्याला समजेल हा सिद्धरामय्या काय चीज आहे म्हणून. अयो लहान भाऊ म्हणून त्याच्या सगळ्या दुर्लक्षित केला की हो. चुका म्हणतोय मी, तर एवढी हिंमत वाढली. अयो
चल चल. बाळाचा विचार चाललाय वाटत. नाही नाही, मला वाटलं का त्याचाच विचार चालू असेल. का कुठं गेलाय, काय करत असेल. ते समजा जाऊ द्या. मी काय म्हणते, म्हणा काय म्हणता. तुम्ही गंगीच्या घरला जाऊन येता का? अशा बाई कशापायी म्हणजे कशी तनतन करत निघून गेली बघितलं ना वा. आता घरला गेल्यावर काय शांत बसणार आहे वय. मला बी वाटलं होतं का जाऊन यावं, तर काय उपयोग नाही. तसं बी ऐकायचे नाही. मग आपण काय करायचंच नाही का? बराबर आहे तुझं, पण म्या गेलो तर ते चुकीचं वाटत. आपण भांडण लावतोय असं वाटत. आधी त्यांनी सांगितलं होतं का गंगीला नंतर सांगतो म्हणून. तुम्ही उगाच गडबड केली. वय मग आता काय करायचं आपण? बघू काय काय होत. आया, माझ्यापासून काय लपवत आहे तुम्ही? कुठं काय? गंगूताईशी तुमचं काय बोलणं झालं? काय नाही. गंगूताई तडकाफडकी आली आणि तशीच काय निघून गेली? ए तुला समजा सांगायच पाहिजे का. अरे तिचं एक काम होतं म्हणून आली होती आणि गेली निघून. काय काम होतं? अरे होतं काहीतरी काम. तुला काय करायचंय. समजायला पुंचा पुंचाला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी चुकीचं चाललं आहे. हा चालू आहे. जा लय छान आहेस. होय जातोच आणि एक दिवस कायच निघून जातो. तेव्हा समजल. बाळू अरे तू मसने बी कशाला त्याच्या तोंडाला लागायला पाहिजे. आता त्याच्या संग असंच बोलणार आहे मी. बघू की काय करतो. एक दिवस खरंच सोडून जाईल त्यो. हा जाऊ दे. पाठशाळेत हो जातो शाळेत. गो अय ते थोडं महत्वाचं बोलायचं होतं. ठीक आहे. अयो, काय म्हणत होतात. माझा भाऊ त्याच्या मुलीचं स्थळ तुमच्या मुलासाठी घेऊन आला होता तुमच्या घरी. हा पण हे तुम्हाला त्यांनी नाही सांगितलं. याचं मला जरा आश्चर्यच आहे बघा. अयो तू सांगणारच नाही. अहो, पण का नाही सांगणार. अयो आम्ही त्याच्याशी संबंध तोडून टाकले. तुम्ही काय बोलत आहात. तुमचे सख्खे बंधू आहेत ना ते. अयो आहेत पण काय करणार. सगळी संपत्ती उधळून टाकली. आता कंगाल झाला. अय्य. अहो काय बोलत आहात. आम्ही तर समजलो की तुमचे बंधू म्हटल्यावर फार तोला मोलाचं स्थळ असणार, म्हणून आम्ही लग्नासाठी राजी झालो की हो. अयो तोला मोलाचाच होता तो, पण आता राहिला नाही तोला मोलाचा. सगळी संपत्ती धुळीला मिळाली आणि आता गावाच्या बाहेर झोपडी बांधून राहतो. अय्यो
पण त्याच्यावर ही वेळ आलीच कशी म्हणतो मी. अयो त्याची काही कल्पना नाही. पण नंतर कामधंदा सोडून देवदेव करत बसला आणि सगळं उधळून टाकलं बघा. त्यांचं असं म्हणणं आहे का बाळूसाठी सत्यवाचा विचार करा. तर जे बी आम्हाला काय करायचं आहे ते तुझ्या संग बोलू. कारण आम्हाला एक समजलं का त्यांचं तुझ्यापासून लपून छपून काहीतरी चाललं आहे. आय बरं झालं तू आलीस. लय भूक लागली आहे, जेवाय वाढ. भूक लागली हाय, भूक लागली हाय, जेवाय वाढ. हा अरे तुझी बायको कवा धरणं माहेरी गेली आहे की परत कवा येईल ह्याचा काही विचार आहे का नाही. तिचा काय विचार करायचाय, येईल की चट. अरे पर कवा येईल. म्या तिला म्हणलं होतं म्या येतो तुझ्या संग, तर नाही म्हणली ती. ती म्हणली नको, तू नाही गेला. अरे तिकडं काय झालं असेल देवालाच ठाव. आय बाळून काहीतरी घोळ केला नसेल ना. पाऊस पडायला पाहिजे बघ. ए बाळू, अरे इकडे ये की. कुठं चालला आहेस? कुठं नाही अरे थांब की. न ग, तुम्ही डोक्याला त्रास द्याल. अरे नाही देणार. गंगी आली होती ना व, मग लगेच का गेली? मला ठाव नाही आणि मी विचारलं तर मला कोणी सांगितलं बी नाही. तुला ठाव नाही असं कसं होईल? आता काय मी देव आहे व्हय? मला समजा ठाव असायला. बरं राहिलं. पर गावात आज काय आहे का? अरे तुझ्या घरला बी पाहुणा आला आहेत आणि पंचांच्या घरला बी पाहुणा आला आहेत. होय, मॅच पंचाचं घर धावलं. लय मोठा माणूस आहे. अरे घोड्यावरनं आला हाय आणि भेटवस्तू बी आणल्या आहेत. कोण आहे समजलं का? मोठा माणूस आहे समजला आहे. कोण हाय, कशा पायाला आहे ते ठाव नाही. मला तर वाटतंय त्या पंचाचंच काम असेल. नाहीतर तो असं कोणाला घरात येऊ बी द्यायचा नाही. अरे स्वतःच्या भावाला घराबाहेर काढलं त्यानं, तो काय कोणाला घरात घेणार? हा, हे खरं बोललास बघ. पर यात पंचातीच चूक आहे असं वाटत नाही मला. त्या मल्लप्पाची बी आहे. काम धाम सोडून देवदेव करायला लागलाय तर दुसरं काय होणार? होय, लय वाईट झालं बघ त्याच. एवढं देवदेव करून काय उपयोग आहे का? आला का देव मदतीला? काय नाही होणार. होणार, नक्की होणार. त्याची भक्ती वाया जायची नाही. बघू की. एवढी वाईट परिस्थिती झाली आहे, आता पुढं काय होतंय समजलच की. अरे ह्याला काय झालंय? अरे त्याचं काय समजतं होय? ते बी मला पगड एवढं झालं आहे. आधी सगळं काही ठीक ठाक होतं, पण नंतर कोण गुरु भेटला त्याला कुणाचं ठाऊक. अयो सगळं धुळीला मिळालं. नंतर कामधंदा सोडून देवदेव 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 हे सगळं गेलं की हो निघून. आणि आता मुलीच्या लग्नाची वेळ आली तर खायला अन्न नाही. माझा धाकटा बंधू असला म्हणून काय झालं म्हणतो मी. अयो त्याचे वर्तन मला आवडले नाही म्हणून संबंध तोडून टाकले. अय्यो अयो शेवटी माझा पण संसार, माझा पण प्रपंच, तिकडे लक्ष द्यायला नको. त्याचे वर्तन काही बरोबर नाही. म्हणून तुमच्या मुलासाठी जे स्थळ आले आहे त्याचा तुम्ही विचार करावा. परत 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 अय्य खरं तर मी बोलायला नाही पाहिजे, पण स्पष्टच सांगते.
कदाचित माझे बोलणे तुम्हाला रुचणार पण नाही, पण आम्ही यात पडणार नाही बघा. तुमचे आमचे संबंध चांगले आहेत ते तसेच राहू द्या, आणि या लग्नाची जबाबदारी आम्ही तरी स्वीकारणार नाही. माझ्यासाठी हे सगळं खूपच अनपेक्षित आहे बघा. पण त्यांना भेटल्यावर मला खूपच बरे वाटले होते की हो. अयो त्याच्या ह्या गोड बोलण्याला तर सगळे फसतात, पण परिस्थिती खूप वेगळी. म्हणून तुमच्या डोक्यात जो लग्नाचा विचार आहे तो काढून टाका आणि परत त्याला भेटूच नका. अय्य, तुमचे म्हणणे बरोबरच असेल, पण मला असं वाटतंय की मी असं करणं योग्य नाही. तेव्हा माझ्या एका सेवकाला तुमच्या बंधूंच्या घरी पाठवले तर तुमची हरकत नसेल ना? अय्य, आमची काय हरकत, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. एकदा भेटावंच म्हणतो मी. अय्य, जशी तुमची इच्छा. आलोच मी. अय्य, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. अहो, मुलाकडच्याकडून अजून काहीच कसा निरोप आला नाही हो. माहीत नाही. मग आपल्याकडून काही निरोप पाठवायचा आहे का? नाही, येईल की त्यांचा निरोप. आपण वाट बघूयात. महादेव सगळं काही चांगलं घडवेल, तू काळजी नको करूस. अहो, इथं घरात बसून दारात येणार आहे का तुमचा महादेव? येईल ही कदाचित. परमेश्वर कुठल्या रूपात येईल सांगता येत नाही. तुझा विश्वास नसेल, पण माझा विश्वास आहे बघ. तो सगळं काही घडवेल. आता मी सांगून काय उपयोग आहे हो? मी काय म्हणते, माझ्या लग्नामध्ये एवढे अडथळे आणि विघ्न येणार असतील तर माझ्या लग्नाचा विषय तुम्ही सोडून द्या. माझ्या नशिबात जे असेल ते होईल, कारण तुम्ही माझ्यासाठी वणवण करावी हे मला आवडणार नाही. असं काही नाही, सगळं काही चांगलंच होईल. महादेवावर विश्वास ठेव बघ पोरी. हा, आता पोरीलाही त्या महादेवाच्या नादाला लावा आणि दोघं मिळून नामस्मरण करत बसा. नाहीतर आपण असं करू, मीही येते, तिघे मिळून करत बसू महादेव महादेव. केशव, केशव, काय रे, कुठे होतास? तुला इकडे यायचा निरोप दिला होता की रे? वय, म्या गावाला गेलो होतो, तुमचा सांगावा आला, लागलीच पळत आलो. बर, ऐक, हे सिद्धरमयाचं घर की त्यांचे बंधू मल्लप्पा आपल्या घरी त्यांच्या मुलीचं स्थळ घेऊन आले होते. पण इथे आल्यावर मला समजले की ते दोघं एकत्र राहतच नाही की रे. त्यांच्याबद्दल थोडं वेगळंच समजलं की रे मला. तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता त्यांच्या घरी जा. ते राहतात कुठं, कसे राहतात याची सगळी माहिती घेऊन ये की रे.
आणि जर त्यांनी माझ्याबद्दल विचारलं तर सांग मी नाही म्हणून. त्यांना जर कळलं की मी आलोय तर त्यांना वाईट वाटेल की रे. होय लागलीच जातो. आणि ऐक, गावात कुणाला तरी त्यांचा पत्ता विचार आणि व्यवस्थित माहिती घे. आणि तुला जर विचारलं तर म्हणाव सहज कामाला आलो होतो म्हणून आलो तुमच्याकडे. समजलं ना? होय लवकर ये की जा.